मोदी सरकारने फॅमिली पेन्शनशी संबंधित नियमांत बदल केले आहेत। सरकारने महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या पतीऐवजी निवृत्त वेतनासाठी त्यांच्या मुलाचे किंवा मुलीचे नामांकन करण्याची परवानगी दिली आहे। सरकारच्या या नियमामुळे महिलांना दिलासा मिळणार आहे। ज्यांचे पती सोबत जमत नाही किंवा घटस्फोट होत आहेत त्या महिला आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करू शकतील, असे केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले। मनोज जरांगेंनी नगरमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली। यावेळी त्यांनी आम्हाला ओबीसी बांधवांचे वाटोळे करायचे नाही। छगन भुजबळांनी आमच्या अन्नात माती कालवत असेल, नाईलाजास्तव मला ओबीसींचे आरक्षण चॅलेंज करावे लागणार आहे। त्यांचा सुद्धा अहवाल स्वीकारलेला नाही। आम्हाला ते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनास आणून द्यावे लागणार आहे। त्यांचे देशातील 27% आरक्षण रद्द होऊ शकते, असा इशारा दिला आहे। महात्मा गांधींची काल 76वी पुण्यतिथी होती। या निमित्त राहुल गांधींनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली होती। भारत जोडो न्याय यात्रा बिहारच्या अरारिया येथे आहे। महात्मा गांधींच्या फोटोला हार अर्पण करून त्यांनी श्रद्धांजली वाहिली। तसेच एक्सवर त्यांनी सध्याचे राजकारण पाहता देशाच्या वादळात सत्य आणि समरसतेची ज्योत विझता कामा नये, हीच गांधीजींना आपली खरी श्रद्धांजली असेल, असे ते म्हटले आहे। तेजा सज्जा मुख्य भूमिकेत असलेला हनुमान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील बक्कळ कमाई केली आहे। या चित्रपटाने रिलीज नंतरच्या 19 दिवसांत 174 कोटी रुपयांची कमाई केली आहे। तर जगभरात या चित्रपटाने 250 कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे। पण 19व्या दिवशी या चित्रपटाने अवघी 5 लाखांची कमाई केली। फक्त 20 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज झाला होता। जपानची अंतराळ संशोधन संस्था जाक्साचे चांद्रयान चंद्रावर उतरताच त्याचे सौर पॅनल चुकीच्या दिशेने वळल्यामुळे ऊर्जा संपल्याने ते बंद पडले होते। आता 9 दिवसांनी त्या यानाला सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे ते पुन्हा जिवंत झाले आहे, अशी माहिती जाक्साने दिली आहे। त्यानंतर यानाने चांद्रभूमीवरील ओलिव्हिन खंडकांची संरचना जाणून घेण्यासाठी आपल्या मल्टीब्रँड स्पेक्ट्रल कॅमेऱ्याने छायाचित्र टिपणेही सुरू केले आहे। वाढत्या महागाईमुळे पाकिस्तानी जनता त्रस्त आहे। अशातच वाढत्या बनावट नोटांच्या वापरातून अर्थव्यवस्थेला बसणाऱ्या फटक्यामुळे पाकिस्तान नवीन नोटा चलनात आणणार असल्याचे सेंट्रल बँक ऑफ पाकिस्तानने सांगितले। पाकिस्तानी चलनाचे आधुनिकीकरण करण्यासाठी त्यात विशेष सुरक्षा क्रमांक आणि डिझाईन वापरणार असल्याचे पाकिस्तानचे गव्हर्नर जमील अहमद यांनी माहिती दिली। त्यामुळे पाकिस्तानात नोटबंदी होण्याची चर्चा सुरू आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅग बाबत मोठा निर्णय घेतलेला आहे। जर तुम्ही फास्टॅगचे केवायसी पूर्ण केली नसेल तर लवकरात लवकर केवायसी पूर्ण करा। तुम्ही विना केवायसी फास्टॅग 31 जानेवारी नंतर वापरू शकणार नाही, कारण ते बॅकलिस्ट होईल अथवा ते डिॲक्टिवेट म्हणजे बंद करण्यात येईल। तसेच जर फास्टॅगचं अपडेट केले नाही तर वाहनधारकांना टोल नाक्यावर दुप्पट कर मोजावे लागू शकतात। रजनीकांत यांचा 9 फेब्रुवारीला लाल सलाम चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटातील थिमिरी येझुदा हे गाणे AR रहमान यांनी AI च्या मदतीने तयार केले आहे। विशेष म्हणजे या गाण्यात दिवंगत गायक बंपा बक्या आणि शाहुल हमीद यांचा आवाज वापरण्यात आला। AI च्या मदतीने या दिवंगत गायकांचा आवाज जिवंत करण्यात आला। या गायकांचा आवाज वापरण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांकडून परवानगी घेण्यात आली होती। राजकीय नेत्यांवर पडणाऱ्या धाडींमुळे ईडी चर्चेत आली आहे। आता मुंबईत ईडीला हक्काचे कार्यालय मिळणार आहे। यासाठी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे ईडीला 362 कोटी रुपयांचा भूखंड देण्यात आला आहे। सध्या मुंबईतील ईडीचे ऑफिस हे भाडे तत्वावर आहे। आता या भूखंडावर 10,500 स्क्वेअर मीटरवर इमारत बांधली जाऊ शकते। तर वरळीत मयत ड्रग्ज तस्कर इक्बाल मिल्चीच्या जप्त केलेल्या मालमत्तेत ईडीचे कार्यालय आहे। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना राज्यगुप्तते लीक केल्याच्या आरोपाखाली 10 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। सायफर प्रकरणात त्यांना ही शिक्षा झाली आहे। त्यांच्यासोबत PTIचे उपाध्यक्ष शाह महम्मद कुरेशी यांना देखील 10 वर्षांची शिक्षा झाली आहे। या शिक्षेमुळे इम्रान खान यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येण्याची शक्यता आहे।
नुकताच फिल्मफेअर पुरस्कार सोहळा झाला, पण या सोहळ्यावर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी जोरदार निशाणा साधला। सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट व्यक्तींसह संपूर्ण बॉलिवूडला पूर्णपणे विकल्या गेलेल्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये सहभाग घेण्यात काही विचित्र वाटत नाही, याचा मला जास्त त्रास होतो, असे त्यांनी सांगितले। तसेच अवॉर्ड शो मध्ये डान्स करून हे कलाकार आपल्या कलेचा आदर करू शकत नसल्याचेही ते म्हणाले। काँग्रेसने हे दिले ते दिले म्हणून मुस्लिम मतदारांनी काँग्रेससोबत जाऊ नये असे वक्तव्य वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केले। ते वाशिम जिल्ह्यातील रिसोडमधील मुस्लिम संवाद सभेत बोलत होते। आगामी लोकसभेला काँग्रेस 48 पैकी अर्ध्या जागांवर एकटी लढली तर अर्ध्याहून अधिक ठिकाणी त्यांचे डिपॉझिट जप्त होईल। महाविकास आघाडीत जागा वाटपावरून अद्याप एकमत होताना दिसत नाही, असा टोलाही आंबेडकरांनी लगावला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत। त्यांनी मागील 2 महिन्यात मुंबई, नाशिक आणि सोलापूर या शहरांचा दौरा केला आहे। आता ते पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। 19 फेब्रुवारी रोजी पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे एअरपोर्ट टर्मिनल आणि मेट्रोच्या मार्गिकेचे उद्घाटन होणार आहे। पुण्याच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवनेरी किल्ल्यावरही जाण्याची शक्यता आहे। युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या 2024-25 साठीच्या यादीसाठी केंद्र सरकारकडून शिवरायांच्या 12 किल्ल्यांना नामांकन देण्यात आले आहे। मराठा साम्राज्याच्या काळात या 12 किल्ल्यांचा लष्करी तळासाठी वापर करण्यात आला होता। यामध्ये शिवनेरी, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, साल्हेर, राजगड, खंडेरी, प्रतापगड आणि तामिळनाडूमधील जिंजी किल्ल्यांची निवड करण्यात आली आहे। आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। अशोक सराफ यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे। मामांची लव्ह स्टोरी या पहिल्या मराठी चित्रपटातून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली होती। आता त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे। मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केली आहे। 10 फेब्रुवारी पासून आपण आमरण उपोषण करणार असे त्यांनी काल जाहीर केले। जरांगेंनी काल रायगडवर हजेरी लावली। या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत जरांगे यांनी बोलताना सगळे सोयऱ्याबाबतच्या अध्यादेशाची अंमलबजावणी तत्काळ करा, मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे 10 फेब्रुवारी पर्यंत मागे घ्या, अशा मागण्या केल्या आहेत। भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात 5 महिला तक्रार द्यायला तयार असल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केला। किरीट सोमय्या यांनी या महिलांचे शोषण केल्याचा आरोपही यावेळी राऊतांनी केला। आम्हाला चॅलेंज करायला निघाले आहेत। महाराष्ट्रातले उद्योग पळवून नेले जात आहेत। 8,000 कोटींचा ॲम्ब्युलन्स घोटाळा, अजित पवारांचा सिंचन घोटाळा आहे, यावरही काहीतरी बोला, असे आवाहनही यावेळी राऊतांनी सोमय्यांना दिले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार पुढच्या आठवड्यात दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळत आहे। पुढील आठवड्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत महत्त्वाची बैठक आहे। यामध्ये जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत ही बैठक आहे। एनडीएतील घटक पक्षांचे नेतेही बैठकीला हजेरी लावणार आहेत। दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलपतीचा राजकारणात एंट्रीची चर्चा होती। दरम्यान फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात विजय निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्षाची नोंद करणार असल्याची माहिती आली आहे। अभिनेत्याचा सामाजिक कल्याणकारी कार्यांमध्ये अग्रेसर असणारा विजय मक्कल इयक्कम या प्रसिद्ध चाहत्या गटाचे संपूर्ण राजकीय पक्षात रूपांतर केले जाणार आहे। केरळ, कर्नाटक, तामिळनाडूत त्याचा मजबूत संघटित चाहता वर्ग आहे। अधिकारी गर्दी पाहून घाबरत होते, त्यामुळे 4 भिंतींच्या आतमध्ये चर्चा केली, असे स्पष्टीकरण मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी दिले। जरांगेंनी वाशीत 4 भिंतीत चर्चा केल्यामुळे त्यांच्यावर शंका घेण्यात येत होती, त्यावर जरांगे बोलत होते। अधिकारी बाहेर चर्चा करायला तयार नव्हते, त्यामुळे 4 भिंतींत चर्चा करावी लागली। मी मोकळ्या हाताने आलो असतो तर शंका घ्यायला वाव होता, असेही यावेळी बोलताना जरांगे म्हणाले।